भारत आणि पाकिस्तानाचा सामना झाला होता वर्ल्ड कप T20 मध्ये आणि 61 धावांनी हा सामना भारतीय संघाने जिंकलेला आहे आणि सामना जिंकल्यानंतर गुडलक चौकातला हा जो जल्लोष आहे ते समीकरण असतं. प्रेक्षक जे क्रिकेट रसिक आहेत ते अतिशय आनंदात आहेत. भाऊ, काय सामन्यात टर्निंग पॉईंट काय वाटलं? बाहेर एकतर मॅच लो स्कोरिंग पिच होता आजचं आणि आपल्या स्पिनर्सनी काम केलेलं चांगलं. पहिल्याच ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याने विकेट काढली होती. काय जिंकणार होतो आपण. भारत पाकिस्तान सामन्याचा हा जो आहे आणि हा जो जल्लोष आहे, तुला काय वाटतं कुठला टर्निंग पॉईंट होता सामन्याचा? ईशान किशनची बॅटिंग, ईशान किशनची गोल, ईशान किशनची विकेट किपिंग असलेलं काही महिला क्रिकेटर्स सुद्धा आहेत. काय सामना जिंकलाय, उत्सुकता किती होती? खूप आम्ही मागच्या अर्धा तासापासून वेट करतोय की आता विकेट जाईल, दाखवून दिला आम्ही. पण भारत माता की जय. प्लेअर कुठला आवडला, कुठल्या प्लेअरचा बट ऑब्वियस वरुण चक्रवर्ती असो, बुमराह असो, हार्दिक पांड्या असो, सगळ्यांनी दाखवून दिली आपली बॉलिंग पण आहे आणि बॅटिंग पण आहे. प्लेअर भारी वाटला तुला? कुठला प्लेअर भारी वाटला? ईशान किशननी जे भारी खेळली आज, खूप मजा आला. आणि जे आपण ते पाकिस्तानच्या प्रीमियम फास्ट बॉलरला धुतलंय ना, आणि मी आज पण सांगतो पाकिस्तान आजपर्यंत पुढे आलं नाही आणि आम्ही पुढे पण येऊ देणार नाही. 7-1 होतं. 8 सामने आपण लगातार वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तानला हरवलेलं आहे आणि आज हरवणार. आणि आज जे इंडिया टीमने केलंय ते पूर्ण भारतासाठी केलंय. आज पुणे इकडे आले, आपल्या इकडे जमा झाले. पुणे आपल्या इंडियन टीम साठी प्राऊड फील करत आहे. मला एकच सांगायचंय, भारत माता की जय. हार्दिक पांड्याची पहिली ओव्हर मिडम होती आणि मिडम विकेट होती. काय वाटतंय, टर्निंग पॉईंट होती? हार्दिक पांड्या हा भारताचा क्लच प्लेअर आहे पहिल्यापासूनच. हार्दिक पांड्याने जरी 2-0 बाद झाला असला तरी तो आपल्या गोलंदाजीमध्ये काहीतरी योगदान देणार होता, हे आम्हाला खात्री होती. उन्होंने पाकिस्तान ने जब बॉयकॉट किया था तभी मैच का रिजल्ट पता चल गया था. इंडिया बुमराहचा यॉर्कर होता आयुबला. अरे एक बार मेरे साथ बूम 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 इंडिया. मला तू सांग, तू सांग, ईशान किशनचा पाकिस्तानच्या प्रीमियम बॉलरला पहिला चक्का. ईशान किशनचा पहिला चक्का पाकिस्तानच्या प्रीमियम बॉलरला. शाहीन आफ्रिकेला मारलेला एकदम अप्रतिम षटकार होता तो. आणि पाकिस्तानला एवढं मस्त षटकार मारता आला नाही जेवढा ईशान किशनने मारता आला. ईशान किशन एक तर 3 महिन्याआधी त्याचं कुठंच नाव नव्हतं. देन सैयद मुश्ताक अली नंतर तो एकदम चळकला. त्याच्या एवढ्या मोठ्या कमबॅकचा इंडियाला एवढा मोठा फायदा झालाय. ही एवढी मोठी मॅच त्यानं एवढं नाही मारली, त्याच्या एवढा कोणच खेळू शकला नाही. एवढा मस्त खेळला, एवढा मस्त. इतकी वन साइड मॅच होईल असं वाटलं होतं? अजिबात नाही. असंच पाहिजे पाकिस्तानचं, असंच पाहिजे. बायकॉट केलं होतं पाकिस्ताननी, नंतर खेळायला तयार झाले आणि आता हरले. त्यांना बोलायला शब्दच माहीत राहिले, कारण इंडियाने प्रत्येक वेळेस स्वतःचा विजय करून घेतलेला आहे. आणि हाच मोठा आमचा सगळ्याचा विजय, आमच्या पुणेकरांचा विजय आणि आमच्या सगळ्यांचा विजय. इंडिया. काय मला तुझ्याकडे येते पुन्हा एकदा, पाकिस्तानला आपण हरवलंय, वर्ल्ड चॅम्पियन होऊ का? बट ऑब्वियस. आणि पाकिस्तानला काय, सगळ्या टीमांना हरव आणि भारत ही T20 वर्ल्ड कप जिंकूनच येणार आहे. हा गुडलक चौकामधील हा सगळा जल्लोष आहे आणि या जल्लोषामध्ये भारत पाकिस्तानचा सामना झाल्यानंतर गुडलक चौकामध्ये पुणेकर जमतात आणि अशाच पद्धतीचा जो जल्लोष आहे तो होत असतो. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह अभिजित दराडे, LS मराठी, पुणे.